आणि सबंध देश क्रांतीवीर ज्योतिबा फुल्यांच्या द्विशताब्दी वर्षाच्या हा महोत्सव जो आहे तो साजरा करण्यासाठी तयारीला लागलेला आहे. आंबेडकरवादी लोकमंचच्या वतीने क्रांतीवीर ज्योतिबा फुल्यांचं द्विशताब्दी वर्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 135वं जयंतीचं वर्ष आम्ही साजरा करीत आहोत. वेगवेगळे उपक्रम 11 ते 14 या तारखेमध्ये आम्ही घेतले. महापुरुषांना मानवंदना दिली. या वर्षामध्ये वेगवेगळे जे उपक्रम घेण्यात येत आहेत त्याची सुरुवात आम्ही 26 एप्रिल 2026 पासून करीत आहोत. प्रबोधन महासभेचं आयोजन या निमित्ताने आयोजित केलं गेलं आहे. या प्रबोधन महासभेस राष्ट्रीय पातळीवरचे पत्रकार माननीय अशोक वानखेडे, निरंजन टकले, नाशिकचे जे आहेत पत्रकार, त्यांनी पण यायचं कबूल केलं होतं. पण काहीतरी त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे त्यांनी नंतर कळवलं की बाबा मला येणं शक्य नाही. म्हणून आम्ही मग बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेलं लॉ कॉलेज, आंबेडकर लॉ कॉलेज सिद्धार्थ विहार वडाळा चे माजी प्राचार्य ॲडव्होकेट धनराज जयमंगल यांना आमंत्रित केलेलं आहे. आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार आणि नामांतरवादी लढ्यातील आमचे सहकारी मित्र दिवाकर शेजवळ या प्रबोधन महासभेसाठी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित आहेत. यांच्यासोबतच नांदेड जिल्ह्याचे सन्मान्य लोक प्रतिनिधी खासदार प्राध्यापक रवींद्रजी चव्हाण आणि माजी खासदार कंधार लोहा विधानसभेचे आमदार आणि उद्या विस्तार झाला तर राज्याच्या मंत्रिमंडळातील भावी मंत्री म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर हे विशेष आमंत्रित म्हणून आहेत. त्यांचे स्वागत त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. ही जी प्रबोधन महासभा या सभेचं आम्ही टायटल दिलेलं आहे त्याला कारण असं आहे की आजची जी एकंदर देशातील राज्यातील सामाजिक राजकीय परिस्थिती ही गढूळ झालेली आहे आणि परस्पर विरोधी अशी झालेली आहे. म्हणजे धर्मनिरपेक्ष कोणाला म्हणायचं? प्रत्येक राजकीय पक्ष सांगतो की मी धर्मनिरपेक्ष आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता सांगतो की मी धर्मनिरपेक्ष आहे. एक अशी गोंधळ माजवणारी परिस्थिती आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये आपण विषय जो घेतलेला आहे वर्तमान राजकीय परिस्थितीत धर्मनिरपेक्ष भारताचे भविष्य, जी आजची गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे.
तर या वर्तमान राजकीय परिस्थितीमध्ये धर्मनिरपेक्ष भारताचं भवितव्य काय आहे याच्यावरचं सैद्धांतिक वैचारिक असं प्रबोधन राष्ट्रीय स्तरावरचे निष्णात असे असलेले पत्रकार अशोकजी वानखेडे, कायद्याचे तज्ज्ञ असलेले ॲडव्होकेट प्राचार्य जयमंगल धनराज आणि दिवाकरजी शेजवळ करतील आणि लोकांच्या समोर एक स्पष्ट भूमिका जाईल. ती स्पष्ट भूमिका जावी आणि त्या दृष्टिकोनातून या पुढच्या काळामध्ये प्रबोधन व्हावं अशा भूमिकेतून ही आम्ही महासभा शंकरराव चव्हाण सभागृह येथे लावलेली आहे. आणि खूप वर्षानंतर आम्ही स्वतः आपल्या समोर काहीतरी बोलावं या उद्देशाने आपल्या सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे. एक आमची भूमिका जनतेमध्ये जावी. आम्ही धर्मनिरपेक्ष भारताचे पुरस्कर्ते आहोत आणि त्यालाच कटिबद्ध राहून यापुढं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आंबेडकरवादी लोकमंच कार्यरत असणार आहे, कार्यरत राहील. तेव्हा आमच्या या भूमिकेला आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आणि प्रेस मीडियामध्ये आपण प्रसिद्धी द्यावी आणि आम्हाला सहकार्य करावं अशी मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो. आणि माझं मनोगत प्रेसमध्ये जे काही मला व्यक्त करायचं होतं ते मी इथे थांबवतो. सचिन मोहिते आले समोर प्रेस नोट द्या. आंबेडकरवादी लोकमतची काही राजकीय भूमिका वगैरे राहणार नाही. नाही, राजकीय भूमिका नाही. आंबेडकरवादी लोकमंच सांस्कृतिक, सामाजिक आहे ना आणि वैचारिक असेच कार्यक्रम घेईल. राजकीय पक्षाच्या आमदाराला एकाच पक्षाच्या आमदाराला आता जे अवेलेबल आहेत, जे होऊ शकले त्यांना आपण बोलवलेलं. सर्वपक्षीय आमदारांचा मेळावाही भरवायचा नव्हता ना आपल्याला. कसं आहे की ही जी भूमिका आहे धर्मनिरपेक्ष भारतामध्ये भारतात काय परिस्थिती आहे याच्याबद्दल वैचारिक प्रबोधन व्हावं. भविष्यामध्ये काय राजकीय भूमिका असेल का पक्षात? भविष्यात राजकीय भूमिका आंबेडकरवादी लोकमंचची नाहीये. मी तर काँग्रेस पार्टीत काम करतो आहे ना. काँग्रेसमध्ये काम करता म्हणूनच विचारायला दोन जण. अच्छा. ओरिजिनल फोटो आहे, ओरिजिनल. शंका यायली लोकांना, समांतर आहे की काय, समांतर आहे का काय, दुसरी काही भूमिका आहे आणखी नाही. म्हणून क्लिअर केलं होतं. नाही नाही काय झालं म्हणतात सांग ना. करून बदला काँग्रेस बरं आहे. काय म्हणतात? काँग्रेस बरं आहे त्याच्याकडेच आहे मॅनेजर कट. या महासभेमध्ये सध्याला जे विचार चाललंय की उपवर्गीकरणाचं चाललंय सध्याला वातावरण. हो. आणि त्या याच्यामध्येच आपला कार्यक्रम आहे. याच्यामध्ये काय त्याचं उहापोह होणार आहे. नाही, उपवर्गीकरण हा स्वतंत्र विषय आहे आणि सभेचा विषय अगोदरच निश्चित झाले.
त्याच्यामुळे उपवर्गीकरणाची याच्यामध्ये काही चर्चा होणार नाही. आता आपली वैयक्तिक भूमिका आणि काँग्रेसची भूमिका काय? या मुद्द्यावर तुमची काय भूमिका आहे किंवा लोकांची काय? काँग्रेसचे आणि आपले आंबेडकर चळवळीचे नेते म्हणून काय भूमिका आहे? उपवर्गीकरणाची उपवर्गीकरणावर आंबेडकरवादी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून मी बोलतो, कारण काँग्रेस पक्षाचा मी काय कोणता पदाधिकारी आणि प्रवक्ताही नाही. पदाधिकारी पण नाही आणि प्रवक्ता पण नाही. आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून क आरक्षणाची मागणी महाराष्ट्रामध्ये सातत्याने 78-80 पासून होते. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने झालेली आहेत. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण झालेली आहेत. महाराष्ट्रातील एकूण 69 जाती आणि देशाच्या पातळीवर साधारणपणे 76च्या पुढच्या जाती या एससी प्रवर्गामध्ये आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी एका उदात्त हेतू समोर ठेवून एससी प्रवर्गाला अगोदर त्याने न्याय मिळवून देण्याचं काम केलं. एसटीला न्याय मिळवून देण्याचं काम केलं. प्रशासनामध्ये आणि लोकप्रतिनिधित्व असं दोन्ही प्रकारचे अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी यांना मिळवून दिले. आणि ओबीसी साठी सुद्धा बाबासाहेबांनी घटनेमध्ये तरतूद केली. घटनाकर्त्याचा उदात्त हेतू जरी असला तरी पुढे लाभार्थ्यामध्ये तुला जास्त की मला जास्त हा प्रकार पुढे वाढीला लागला आणि अनेक प्रकारे त्याच्यामध्ये राजकारणही झालं. वेगवेगळ्या राजकारण करणाऱ्या पक्षांनी कार्यकर्ते हाताला धरले आणि उपवर्गीकरण आता सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. सुप्रीम कोर्टाच्या एका बेंचने ते मान्य सुद्धा केलं, घटनापीठाने. वास्तविक आता मी काय घटनातज्ञ नाही, परंतु क करण्याचा निर्णय कोणत्याही राज्य सरकारला नाही अशा प्रकारची मौखिक ऐकीव माहिती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि मॉब मध्ये आम्ही आजपर्यंत हेच सांगत आलेलो आहोत. कायदेशीर किंवा घटनात्मक त्याची परिस्थिती काय वास्तव ते मला सुद्धा ज्ञात नाही. परंतु ही गोष्ट खरी आहे की क विभाजन करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. ते जर करायचं असेल तर ते पार्लमेंटने करावं, देशाच्या सर्वोच्च सभागृहाने. हा एका राज्याचा प्रश्न नाही, देशाचा प्रश्न आहे. पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाने तो निकाल दिला आणि आता सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा तर सर्वांनी सन्मानच केला पाहिजे. आम्हीही तो त्यांच्याबद्दल सन्मान करतो. परंतु आता एकच आमचं म्हणणं आहे याच्यामध्ये, उपवर्गीकरण हे कोर्टाने आदेश दिलेला आहे ते होणारच आहे. आणि आताच्या भाजपला आणि भाजपच्या संबंधित ज्या ज्या काही त्यांच्या मदर बॉडीज फादर बॉडीज आहेत त्या सर्वांना उपवर्गीकरण करायचंच आहे. कारण ते केलं तर एका समजा क मध्ये ला त्यांनी न्याय दिला तर क प्रवर्गातील माणसं आपल्या माग खोट्याला राहतील अशी त्यांची भूमिका आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टी असो किंवा RSS असो किंवा विश्व हिंदू परिषद असो, यांना आरक्षणाच्या माध्यमातून जो वर्ग
सरकार प्रशासनामध्ये गेला पाहिजे आणि सत्तेमध्ये गेला पाहिजे, हे तर त्यांना पाठवायचंच आहे, पण त्यांना त्यांच्या गुलाम म्हणून ठेवायचं. त्यांना हे माहीत आहे की आंबेडकरी प्रेरणेचा माणूस मग सरकारमध्ये असू द्या की सरकारच्या प्रशासनामध्ये असू द्या, बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन जो वैचारिक प्रेरणा घेऊन गेला तो त्यांचा गुलाम असण्याची शक्यता नाही, होण्याची शक्यता नाही. म्हणून त्यांना हे करायचंय आणि मागणी करणाऱ्यापेक्षा त्यांचा जो इंटरेस्ट आहे याच्यापेक्षा भारतीय जनता पार्टीचा, RSSचा, विश्व हिंदू परिषदेचा जास्त गदा आहे की हे झालं पाहिजे. म्हणून माझं म्हणणं आहे की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वैचारिक भूमिका मान्य करणारे आहोत, क्रांतीवीर ज्योतिबा फुल्यांची भूमिका मान्य करणारे आहोत आणि न्यायप्रिय राजा राजर्षी शाहू महाराज यांची भूमिका सुद्धा आम्ही जशीच्या तशी मान्य करणारे आहोत. नाही तर ती आम्हाला प्रमाण आहे. राजर्षी शाहू महाराजांची भूमिका ही आम्हाला प्रमाण आहे. त्यामुळे वर्गीकरणाचा निकाल शासनाने दिलेलाच आहे. तर आता हे लोकसंख्येच्या प्रमाणावर वर्गीकरण झालं पाहिजे. कुणाच्याही मनामध्ये गैरसमज असता कामा नये की माझ्या हिश्श्याचं ह्याला गेलं, अ ला गेलं, किंवा ब च्या हिश्श्याचं अ ला आलं, क च्या हिश्श्याचं ड ला गेलं आणि ड च्या हिश्श्याचं क ला आलं. अशा प्रकारचा संभ्रम कोणत्याही प्रवर्गामध्ये असता कामा नये. आता प्रश्न असा आलेला आहे की मी असं वाचतोय की काही लोक म्हणतात की जनगणनेमध्ये एखाद्या समाजाची संख्या कमी झाली तर सरकारला आमची विनंती आहे, मागची पुढची जनगणना करून अजून परत भांडणं वाढवण्यापेक्षा आता जनगणना होतीच आहे पुढं आपली, तर येणारी जनगणना तुम्ही करेक्ट करा आणि जी जनगणना होईल त्या जनगणनेच्या प्रमाणात एकूण 69 ज्या जाती आहेत त्या 69 जातीचं जे काही पर्सेंटेज येईल ते दौबिंदूमध्ये का असेना, पण सरकारने ते काम केलं पाहिजे. अन्यथा पुढं असं होईल की जे एकदमच नगण्य SC मधले लोक आहेत त्या लोकांना सुद्धा, म्हणजे क मधली जी मेजर कास्ट आहे ती खाऊन टाकेल, आहे ना. तर असं होता कामा नये अशी आमची आंबेडकरवादी लोकमंचच्या वतीनं आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून आमची भूमिका आहे की हे वर्गीकरण आताच जे होऊ घातलेलं सेन्सस आहे या सेन्ससच्या आधारावरती सरकारने करावं, सेन्सस अगोदर करावं आणि सेन्ससच्या आधारावरती वर्गीकरण करावं. आणि हे वर्गीकरण करत असताना एक नैसर्गिक न्याय आणि पूर्णपणे वर्गीकरणामध्ये समता ही सरकारने काटेकोरपणे बाळगावी अशी आमची भूमिका आहे. आज एकमेकाच्या विरोधामध्ये वातावरण उभं करून समाजामध्ये काहीतरी एक सामाजिक द्वंद्व पेरण्याचा प्रयत्न होत आहे. आंबेडकरवादी लोकमंच आपल्या माध्यमातून दोन्ही समाजाला विनंती करेल की वर्गीकरण हे न्याय बाजूने झालं पाहिजे, हे दोन्ही समाजाने भूमिका घ्यावी अशी आमची त्यांना विनंती. आपण म्हणाला हा. की आरक्षण म्हटलं की जनगणना आली, हो म्हणजे संख्येवर आधारितच आपलं आरक्षण चालतं. हो हो पण या शासनाला विश्वास नाही करा की आता जनगणना झाली, त्या जनगणनेमध्ये आंबेडकरवादी लोकांची संख्या वाढेल म्हणून त्यांनी महिला विधेयकात सुद्धा तिची गडबड केली. त्यांनी त्याची सेन्सेक्स योग्य न येऊ देता त्यांनी ते रिझर्वेशन म्हणजे ते महिला आरक्षण करायला प्रयत्न केला आणि पण अवकडे सुद्धा प्रयत्न सुरू आहे. एकंदरीत
पण असं म्हणायचं की हे येत्या काळामध्ये जे जनगणना होते या जनगणनेमध्ये आंबेडकर विचारांची संख्या वाढेल का याची भीती आहे का सरकार? नाही, सरकारला कशाचीच भीती नसते. सरकार भीतीनं कोणतंही चालत नाही. सरकार डावपेचावर चालतं आणि भाजपचे डावपेच सध्या देशातील भल्या भल्यांना कळत नाहीत की हे धोपट मार्गाने जायला का मागत नाही. लोकांना विश्वासात घेऊन राज्य का करत नाहीत. हे सबंध देश त्यांच्यामुळे काळजीत आहे. त्याच्यामुळं कोणत्या जातीची जनगणना वाढण्याचं काही कारणच नाही. जे असेल ते त्यांना करावी लागेल. बरोबर आहे. पण सरकारलाच भीती आहे काहीतरी, त्याच्या पोटात काहीतरी गोळा आहे भीतीचा की बाबा, आणि मग ती भीती आपल्याला कोणत्या मार्गाने दूर करता येऊ शकते. धोपट मार्गाने तर करता येत नाही, मग आड मार्गाने चला. महिला आरक्षण असो, एससी सरकारने आजपर्यंत सरकारने फक्त कोणतेही निर्णय केले नाही, समझोते केले त्या सरकार. कोर्ट सुद्धा निर्णय करत नाही आजकाल. अशी परिस्थिती आहे. एक प्रकारे सर पाठिंबा दिला तुम्ही उपवर्गीकरणाचा. उपवर्गीकरणाला पाठिंबा आहे, पण मी काय म्हणत आहे की आता जे सेन्सस येतं तरी पण पाठिंबा तर असायला पाहिजे. आता त्यांची मागणी आहे, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. ऍक्च्युअली त्यांना हे कळत नाही की त्यांच्या म्हणजे माझा जर एखादा स्वार्थ असेल तर बाकीच्या ज्या 001 मध्ये 2 मध्ये जाती असतील एससीतील, त्या 002 जातीची माणसं 13% अधिकारावर पात्र होती, म्हणजे ते क्लेम करू शकत होते. पण आता या वर्गीकरणाच्या भूमिकेनं काय झालंय की 13% त्यांना क्लेम करता येईना. आहे ना. समजा मांग गारुडी माणूस आहे, बुरुडाचा माणूस आहे, माला जंगम आहे, अशा कितीतरी जाती आहेत की त्या जाती 13%च्या दावेदार होते. असा गैरसमज पसरवला गेलाय की बौद्धांनीच हे 13% आरक्षण लाटल्या गेलेलं आहे, असा गैरसमज पसरवल्या गेलेला आहे. ती वस्तुस्थिती नाही. खूप गैरसमज केला, खूप पसरवला. याच्या मागे जी शक्ती आहे ती शक्तीच आहे, अदृश्य शक्ती आहे, ती आहे ना. आता एकीकडे पाहायला गेलं तर आपण राजकीय जे आहे ते सगळ्यात जास्त महात्मा मिळाले. त्याच पद्धतीने जे ज्या संस्था आहेत त्या संस्थेमध्ये ज्या एससीच्या जागा आहेत ते सर्वात जास्त मात्र समाज राजकीय पुढाऱ्यांचे आहेत आणि राजकीय पुढारी यांनाच जास्त लवचिक असतात म्हणून त्यांना दिलं जातं असंही एक गट म्हणतो. आपल्याला काय वाटतं? नाही, तसं असेलही. आता सेल्फ इंटरेस्ट स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांची मक्तेदारी असते, ज्याची मक्तेदारी त्याच्या मर्जीप्रमाणे तो चालतो, आहे ना. जसं हे लोक असं म्हणायला लागले तर आता त्याच्यामध्ये सरळ सरळ काय झालंय, मास्तर आणि महार या 2 जातीमध्ये वाद निर्माण झाल्यासारखं आज चूक आहे ते. पण आता हे काय म्हणतात की महार समाजाने फायदा घेतला. पण आज महार समाजाने किंवा इतर सगळ्या 11 जाती वेगवेगळ्या यांनी असं अजूनही असं स्ट्रॉंग उपाय घेतलेला आहे बाबा. आता म्हणायला सगळे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बातम्यांना स्थान मिळालेच आहे, नाही असं नाही. जे इतर ठिकाणी आहेत आणि शैक्षणिक बाबतीमध्ये जे महार विद्यार्थी पुढे गेले ते शिकून गेले नाहीत, हे स्पष्टीकरण करण्यासाठी हा समाज माग पडला नाही. नाही, हे बघा, आता IASच्या परीक्षा होतात. देशामध्ये बिहार गरीब राज्य आहे, पण IAS मध्ये पास होणारे लोक कोण आहे जास्तीत जास्त?
यूपी बिहारचे लोक आहे ना. तर या बोलण्याला काही अर्थ नाही. हे सर्व निरर्थक आहे बोलणं, वस्तुस्थितीला धरून नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही म्हणालात की लोकसंख्या बौद्धांची जास्त आहे असं वाटते का? असं वाटायचं काही कारण नाही. काय झालेलं आहे की त्यांच्यामध्ये दोन प्रकारचे गैरसमज आहेत. एक गैरसमज असा आहे की हे बुद्ध झाले, मग हे महाराजांच्या सवलती कशा घेतात, मग यांनी आमच्या वाट्याच्या खाल्ल्या, असा त्यांचा समज आहे. परंतु दादासाहेब गायकवाडांनी काँग्रेसला पाठिंबा देताना यशवंतराव चव्हाणांच्या सोबत जो पॅक्ट केला इंदिरा गांधीच्या काळात, त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये एससीना मिळणाऱ्या सवलती राज्य सरकारमध्ये, राज्य सरकारच्या नोकर भरतीमध्ये एससीना ज्या सवलती मिळत होत्या त्या सवलती धर्मांतरित बौद्धांना सुद्धा देण्याचं केंद्र सरकारने ठरवलं. आणि नंतर मग व्हीपी सिंगांच्या काळामध्ये राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, या दोनही सरकारच्या ज्या सरकारी नोकऱ्या आहेत त्याच्यामध्ये धर्मांतरित बौद्धांना सवलती देण्याचं मान्य केलं. पण आता गोष्ट अशी आहे की अज्ञानामुळं काही गोष्टी घडत जातात. ऑन दी काउंटररी काय धर्मांतर बौद्ध महाराणीच केलं असं नाही झालं, मातंगांनी धर्मांतर केलेलं आहे. मातंगांचं मोठ्या प्रमाणावर जे धर्मांतर झालेलं आहे ते ख्रिश्चन म्हणून झालेलं आहे. आपल्या पॅन्थरच्या चळवळीत रॉबर्ट होता बघा, आहे आता आहे. आताही आहे. कोणत्या समाजाचा आहे तो? ख्रिश्चन आहे, पण आता ख्रिश्चन हा? आता ख्रिश्चन आहे. आता ख्रिश्चन आहे धर्माने. मग आता तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना जे वाटत आहे की आमची संख्या कमी झाली, आमची संख्या कमी झाली म्हणून एका अबकडं अभ्यास समितीच्या विद्वान सदस्यांनी सांगितलं की आताची आमची संख्या कमी आहे म्हणून मागच्या सेन्ससकडे चला 2011. आता सरकार असं मला जसं वाटते तसं त्याप्रमाणे जाईल काय? हा? हो बाबा, 61 मध्ये चला म्हणतात. का चला म्हणतात? तर त्याच्यामध्ये 3% फरक आहे अभ्यास सर्वे स्टडी रिपोर्ट मध्ये, बरोबर आहे. तर त्यांना वाटते की मग आता आपलं इथं 3% फरक होईल. पण सरकार असा निर्णय करू शकते काय? म्हणजे सरकारच्या पोटी जन्माला आले समजायचं. ते एका माईला 2 लेकरं पैदा झाली. सरकारचं तर सर्व यंत्रणांचा गैरफायदा घ्यायचा, तसं काही करून जर केलं तर नाही, हे काही जरी झालं तरी कायदेशीर प्रश्न होणारच आहे, कोर्ट मॅटर होणारच आहे. आमच्या 5 लोकांना नेत्यांना त्यांनी मुख्यमंत्री केजरीवाल सगळं आणखी महिन्यापासून त्यांना याच्यामध्ये टाकलं होतं. आणि आता कोर्टाने म्हणजे निर्णय असा दिला की ही कोर्ट का म्हणजे तुमच्या केस का दाखल केली हेच कळणार झाले म्हणजे आम्हाला असं कोर्ट म्हणायचं. मग असंच आहे, कोर्टाने अबकडचा निर्णय का दिला हेच आम्हाला कळणार झाले. समजले की नाही? अधिकार आहे का? यांना अबाखड्यामध्ये भांडणं लावायचे. कोर्टाने जेव्हा की पार्लमेंटला अधिकार आहेत, तर मग कोर्टाने अबकड का निर्णय दिला आम्हाला काहीच कळलं झाले. नाही, त्याला लढाई तर चालू आहे ना. त्याच्यासाठी रस्त्यावरच येऊन केलं पाहिजे असं काही नाही. मार्क्स पहिला होता हा? पैशाची गरज आहे.
आपण सगळेजण आलात. ही मेन बातमी ही आहे म्हणून हो, याच्या- हीच बातमी. याच्यावरती त्यामुळे आम्हाला ते विषय समजला. बऱ्याच जणांना आम्हाला ते विषयच कळणार आहे. तर ते कोर्टाचं कळालं नाही तसंच आहे आपले. प्रतिवाद बघणार हे वाचावं लागलं पेपर मध्ये यार काय आहे ते कळणार आहे. काही नाही, सरळ सरळ अबकडमध्ये भांडणं जोरात